नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 15व्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. बदलापुरातून सुमारे 2,13,000 मतदार राजा हा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे उद्यासाठी मतदानाच्या प्रक्रियेत जे मतदान केंद्र सगळ्या पद्धतीनं मतदार राजासाठी सुसज्ज तयार झालेले आहेत. आता हेंद्रेपाडा या ठिकाणच्या आपण भारत कॉलेज त्याचबरोबर पन्ना इंग्लिश हायस्कूल येथे असलेल्या या मतदान केंद्राबाहेर आहोत. या ठिकाणी आपण बघतोय उद्याच्या मतदानासाठी जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. आतमध्ये सगळ्या प्रकारची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाहेर ज्या या आपण महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या ज्या वाहनं बघतो आहे या वाहनांमधून उद्याच्या मतदानाच्या ज्या पेट्या आहेत त्या आणलेल्या आहेत आणि याच वाहनातून उद्या या पेट्या निवडणूक आयोगाच्या ज्या ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे त्या ठिकाणी त्या रवाना होणार आहेत. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि उद्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक 15वी विधानसभा निवडणूक ही पार पडणार आहे. अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या प्रकारची दक्षता घेण्यात आलेली आहे. अगदी पोलीस यंत्रणा त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि त्याचबरोबर शासकीय कर्मचारी जे आहेत ते आपलं कर्तव्य जे आहे त्या ठिकाणी निभावताना दिसत आहेत. बदलापुरात एकूण 197 मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यात बहुसंख्य जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी हजाराहून जास्त मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत. मागच्या लोकसभेची जर आपण आत्ताच काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळी बदलापुरातून साधारण 50 ते 52% इतकं मतदान झालं होतं. त्या निमित्तानं त्या अनुषंगानं कारण आपण पाहिलं ते मतदान मे महिन्यात होतं त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होता. मात्र यंदा नोव्हेंबर हा महिना आहे आणि या वेळेला कुठेतरी चांगल्या प्रकारचं मतदान होणं अपेक्षित आहे. कारण मे महिन्यात असंख्य जे बदलापूरकर आहेत ते आपल्या गावी गेले होते मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता आलेला नाहीये. मात्र यंदा विधानसभेसाठी होत असलेलं मतदान हे जास्त टक्क्याने होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. मुरबाड मतदारसंघात आपलं बदलापूर शहर मोडतं त्यामुळे मुरबाड मतदारसंघात एकूण 9 उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत आणि यांच्या भविष्याच्या चाव्या ज्या आहेत त्या मतदार राजाकडे आहेत, ज्या उद्या ते आपलं कर्तव्य बजावून त्यांचं भविष्य उमेदवारांचं भविष्य जे आहे ते मतदानाच्या पेटीत जमा करणार आहेत. उद्याचे प्रमुख पक्षाचे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार आणि मनसेच्या अधिकृत महिला उमेदवार एक संगीता चेंदवणकर आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार आहेत प्राजक्ता एल्वे यांच्यासोबत अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर इतरही उमेदवार जे आहेत ते आपापल्या परीनं प्रचार करत होते. काल प्रचार थांबलेला आहे, प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. मात्र बदलापूरकरांना एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून. काल जरी प्रचार थांबला असला तरीही बदलापूरच्या अनेक सोशल मीडिया जे ऍप आहेत किंवा सोशल मीडियाच्या जे विविध प्रसार माध्यमांवरती अजूनही प्रचार सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येते. अनेकांच्या तक्रारी या निमित्तानं आपले बदलापूरकडे आलेल्या आहेत. अनेक जण अनेक पक्षांचे कार्यकर्ते हे निवडणुकीसाठी मतदान कसं करावं या संदर्भात मार्गदर्शन करताना सोशल मीडियावर दिसतात. मात्र हे मार्गदर्शन करत असताना शेवटी मात्र कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन त्यांच्याकडून केलं जाते. नक्की हा प्रकार काय आहे हे निवडणूक आयोगच ठरवेल. कारण काल नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे संविधानाच्या नियमाप्रमाणे मतदान ज्या दिवशी होणार असतं त्याच्या 36 तास आधी प्रचार पूर्णपणे थांबलेला असतो आणि या सगळ्या दरम्यान मतदानाची पुढची प्रक्रिया जी आहे ती होण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्याचबरोबर मतदार राजा जो आहे तो आपल्या मनाची तयारी करत असतो की तो कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आहे. त्यामुळे काल जो आहे तो प्रचार थांबला होता आणि त्यानंतर प्रचार करण्यास बंदी असताना देखील सोशल मीडियावर मात्र हा प्रचार अजूनही सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भात कुठेतरी निवडणूक आयोगाकडे तक्रारी जाण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोग या सगळ्याची संबंधितांची
नक्कीच ह्यात लक्ष घालून कारवाई करतील का, याकडे सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. कारण मुरबाड मतदारसंघ हा सर्वार्थानं महाराष्ट्राच्या विधानसभेतील सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ समजला जातो आणि सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. अगदी या ठिकाणी मुरबाड तालुका, मुरबाड बरोबर कल्याण ग्रामीण, वांगणी हा परिसर, बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीण हा संपूर्ण मोठा पट्टा या मतदारसंघामध्ये मोडतो आणि यात जवळपास 4.5 लाख मतदार हे उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आणि त्याच निमित्तानं बदलापुरात जी तयारी सुरू आहे ती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आपण बघतोय या महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या या वाहनांसोबत इतर जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शक ठरणारे असे फलक देखील लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून कोणता झोन असणार आहे, कोणकोणते मतदान बूथ आतमध्ये आहेत, किती कोणत्या नंबरचे आहेत, ह्या सगळ्याची माहिती जी आहे ह्या फलकावरून आपण बघू शकतोय. आपण ते फलक आपल्या दर्शकांना जवळून दाखवूयात, जेणेकरून आपल्या काही दर्शकांना, मतदारांना, आपले जे मतदार आहेत त्यांना या संदर्भात खऱ्या अर्थानं मार्गदर्शन होऊ शकेल. या ठिकाणी बघतोय आपण पन्ना हायस्कूल हे फलक आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय या ठिकाणी मतदान केंद्र, कोणकोणते मतदान केंद्र आहेत, किती क्रमांकाचे मतदान केंद्र आहेत, याच बरोबर या ठिकाणी स्वच्छतागृह कुठे आहेत, प्रवेश आणि बाहेर कुठे जाण्याचा मार्ग आहे, या संदर्भातल्या सगळ्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या सगळ्या आलेखावरून देण्यात आलेल्या आहेत. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, याच बरोबर खाली आपण पाहू शकतोय मतदान केंद्र क्रमांक आणि त्यानंतर मतदारांचे अनुक्रमांक जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मतदार बैठक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मतदान सहायता केंद्र आहे, पाळणा घर आणि खऱ्या अर्थ म्हणजे जे अपंग, दिव्यांग जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत ते आपले मतदान, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी कोणीही या ठिकाणी मतदार जे येणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची सोय करण्यात आलेली आहे. आपण बघतोय या ठिकाणी मतदान केंद्रावर येण्यासाठी कोणकोणता मार्ग असणार आहे याची सुद्धा माहिती या फलकावर देण्यात आलेली आहे. एक चांगलं प्रयोजन जे आहे ते निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थानं मतदार राजासाठी हे खूप महत्वाचं असणार आहे. आपण बघतोय प्रत्येक गोष्टीत मतदार राजा हे यासाठी आहे की खऱ्या अर्थानं आपण मतदार राजा आहोत. आपल्याकडे सगळ्या अर्थानं उद्याची जी काही आहे, आपण एका दिवसासाठी का असेना मतदार राजा आहोत, पण कुठेतरी आपणही दाखवून द्यायचं आहे की आम्ही एका दिवसासाठी नाही तर संपूर्ण 5 वर्षात आम्हीच मतदार राजा आहोत. आमच्यासाठी तुम्ही सेवक आहात. ही जोपर्यंत भावना मतदार राजाच्या मनात येत नाही तोपर्यंत कुठेतरी लोकशाही पद्धतीनं हा कारभार चालणार नाही. हा सांगण्यामागचा हेतू हाच आहे की आपण आपलं कर्तव्य बजावायचं आहे. उद्या कुठल्याही परिस्थितीत प्रत्येकानं आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. जरी कुठली नाराजी असली, काही असलं तरी आपला मतदानाचा हक्क बजावणं हे टाळू नका, हे आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. कारण हा आपला खूप मोठा अधिकार आहे जो लोकशाहीनं आपल्याला दिलेला आहे, जो संविधानानं आपल्याला दिलेला आहे आणि तो बजावण्याचं प्रामाणिक कर्तव्य आपण कुठेतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या बदलापूरच्या वतीनं आम्ही जो तुम्हाला हा स्पेशल रिपोर्ट दाखवत आहोत याच उद्देशानं, याच अनुषंगानं दाखवत आहोत की उद्या 20 नोव्हेंबर रोजी प्रत्येकानं ज्याचं नाव मतदार यादीत आहे त्या प्रत्येकानं आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावायचा आहे. या दरम्यान जर तुम्हाला कुठल्याही अडचणी येत असतील तर ज्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्येक पक्षाकडून मार्गदर्शनाचे बूथ लावण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील मदत केंद्र जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. या उपर जर तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल तर तुम्ही आपले बदलापूरला नक्कीच संपर्क करून प्रत्येक जी माहिती आहे ती घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या जर कोणत्या तक्रारी असतील, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सोय मिळाली नाही, गैरसोय झाली मतदारांची, नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत संपर्क करू शकता. याच माध्यमातून आपण हा जो काही स्पेशल रिपोर्ट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याच नोटवर आपण हे लाईव्ह संपवतोय की संपूर्ण तमाम बदलापूरकरांनी उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. नमस्कार. आपले बदलापूरसाठी मोहिनी जाधव, बदलापूर.